परभणी जिल्ह्यातील या एकाच गावामध्ये आहे 365 महादेवाची मंदिरे आणि 1 वर्ष जुने असलेल्या महादेवाच्या या मंदिराच्या बारवामध्ये महादेवाची खाली पिंड आहे आणि त्यात बेलाचे पान हे पाण्यावर तरंगत नाही. तर चला बघूया या गावाची पूर्ण माहिती. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ पिंडे आणि शोध प्राचीन मराठवाड्याच्या या भागामध्ये आज आपण जाणार आहोत जिंतूर पाशील 4 या गावामध्ये. लगेच आपण तिथे येऊन पोहोचलो आणि त्या सर्वात प्रथम आपण गेलो गोकुळेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. हे मंदिर आणि येथील नक्षीकाम पाहून असे वाटते की हे 12व्या शतकातील असावे. त्यानंतर लगेच आतमध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे पितळाची. घ्या दर्शन मित्रांनो. या मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडी आणि हेमाडपंथी स्वरूपात केलेले आहे. अशाच प्राचीन वास्तू आपल्याला जपणं काम आहे मित्रांनो, कारण येणाऱ्या पिढीला ते आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा वास्तू आपण जपल्या पाहिजे, तेथील स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रदक्षिणा घालताना अशा काही पुरातन वास्तू आपल्याला इथे पाहायला भेटतात, जे की खंडर स्वरूपामध्ये आहे सध्या तरी. पुरातत्व खात्याने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि येथील अशी अनेक मंदिरे येतात त्याचा शोध घेतला पाहिजे. प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण इथे येऊन पोहोचतो इथे असलेल्या भल्या मोठ्या अशा बारवापाशी. येथे आता खूप पाऊस झाल्यामुळे इथे फुल पाणी साचलेलं आहे. खाली याची खोली जवळपास 50 ते 60 फूट खाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येथे खाली जाता येते आणि येथील गावातील लोक सांगतात की येथे पाण्याखाली खूप मोठी अशी महादेवाची पिंड आहे आणि जर तुम्ही जर येथे जर सेंटरला बरोबर बेलाचे पान जर टाकले तर ते पाण्यावर तरंगत नाही, ते खाली जाते पिंडीवर. या गावातील वृद्ध माणसाकडून काही माहिती घेतली. ते म्हणाले की इथे अशी 365 जुनी महादेवाची मंदिरे होते. त्यानंतर इथे 1000 वर्ष जुनं असलेलं रेणुका माता देवीचं मंदिरात गेलो दर्शनासाठी आणि हे बघा, हे नक्षीकाम पाहून तुम्ही थक्क होताल. हे असं ह्या काळात करणं शक्य आहे का? ते कसंच बनवलं असेल त्यांनी. आणि हे नक्षीकाम पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या गावात एकदा भेट द्या. आणि या मंदिरात सुंदर अशी रेणुका माता देवीची मूर्ती आहे, घ्या दर्शन. या गावामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत बघण्यासारखी. ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो आणि लाईक करून ठेवा मित्रांनो. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.